रावण शिवभक्त परंतु गर्विष्ठ राजा. गणपती बाप्पा युक्तीचा देव, सर्व संकटांचा नाश करणारा. या दोघांची भेट झाली गोकर्ण इथे आणि घडली एक विलक्षण घटना, जिचं फळ आजही आपल्याला दर्शन घेता येतं. गोकर्ण महाबळेश्वर. लंकापती रावण परम शिवभक्त हिमालयात उभा राहून हजारो वर्ष तप करतो. शेवटी भगवान शंकर प्रकट होतात. भगवान शंकर म्हणतात, रावणा, तुझा तप मी स्वीकारतो, माग काय हवंय? रावण, माझ्या लंकेत तुमचं वास्तव्य हवं, मला आत्मलिंग द्या. भगवान शंकर, हे आत्मलिंग अत्यंत शक्तिशाली आहे, पण लक्षात ठेव, जेथे तू हे ठेवशील तेथे ते कायमचं स्थिर होईल. देवांना भय वाटतं, जर रावणाने आत्मलिंग लंकेत स्थापलं तर त्याला कोणीही हरू शकणार नाही. ते श्री गणेशाची मदत घेतात. इंद्रदेव गणेशांना म्हणतात, गणेशा, केवळ तुमची बुद्धीच आपल्याला वाचू शकते. गणपती हसून म्हणतात, माझ्यावर सोडा, मी एक युक्ती करतो. गोकर्ण येथे गणपती गोपाळक रूपात उभे असतात. रावणाला लघुशंका येते. तो त्या गोपाळकाला म्हणतो, अरे मुला, हे आत्मलिंग धर, मी येतो, पण ते जमिनीवर ठेवू नकोस. गणपती, जे गोपाळक होते, ते म्हणाले, ठीक आहे, पण मी 3 वेळा हाक मारेन, तू येणं आवश्यक आहे, नाहीतर मी ते जमिनीवर ठेवून देईन. रावण पळत पळत झाडामागे जातो. गणपती हाका मारतात, 1, 2, 3, आणि मग गणपती बाप्पा आत्मलिंग जमिनीवर ठेवून देतात. रावण बघतो की त्या गोपालकाने आत्मलिंग खाली ठेवले. तो अतिशय खवळतो. प्रचंड शक्तीने आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करतो, पण ते हलत नाही. तो रागाने लिंगावर आपटतो, त्यामुळे ते आत झिजतं आणि स्थिर होतं. आजही गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिरात हे आत्मलिंग वास करत आहे. शिवभक्त रावण आणि युक्तिवान गणपती यांच्या संघर्षातून जन्मलेली ही कथा आपल्याला शिकवते युक्ती, विनय आणि भक्ती. जर ही कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि गणपती बाप्पाला नमस्कार करा. जय श्री गणेशा. गणपती बाप्पा मोरया.